आपल्यासोबत शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ आहेत. दादा, 2025 मध्ये कदाचित महापालिकेच्या निवडणुका होऊ शकतात. 2024 मध्ये विधानसभेत शिंदे गट असेल, भाजप असेल, आपल्याला भरपूर यश मिळालं. महापालिकेची काय तयारी आहे, खास करून शिंदे गटाची? नाही, महापालिकेची तयारी आमची पूर्ण झालेली आहे आणि शिवसेना पक्ष म्हणून आम्ही निवडणुका आल्यावर तयारी करत नाही. आम्ही नेहमी तयारीतच असतो, निवडणुका कधीही लागो. आता मागच्या वेळेस निवडणुका जाहीर झाल्या होत्या, परंतु कोरोनासारख्या संकटामुळे त्या झाल्या नाहीत. परंतु आमचे प्रत्येक वार्डामध्ये उमेदवार तयार आहेत. आमच्या प्रत्येक वार्डामध्ये संघटना बांधणी झालेली आणि बऱ्यापैकी महानगरपालिका जिंकण्याच्या दृष्टीने आम्ही आमचं जे काही नियोजन करायचं ते नियोजन आमचं पूर्ण झालेलं आहे. शिंदे गट वेगळा झाल्यानंतर जी उद्धव ठाकरेंची शिवसेना होती त्याच्यामधल्या बऱ्यापैकी शिवसैनिकांनी शिंदे गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला. अजूनही काही नगरसेवक तुमच्याकडे येऊ शकतात का? अजूनही काही नगरसेवक भरपूर आमच्या संपर्कामध्ये, जवळपास आमच्याकडे 12-13 नगरसेवक आलेले आहेत आणि काही नगरसेवक आता येण्याच्या तयारीमध्ये. परंतु त्याची निवडून येण्याची किती क्षमता आहे हे बघूनच आम्ही आता प्रवेश आणि पुढची तयारी त्याला करणार आहोत. पण एक गोष्ट या ठिकाणी निश्चितच सिद्ध झालेली आहे की उबाटा गटामध्ये जे गटबाजी असेल किंवा त्यांच्या ज्या नेत्यामध्ये असणारी जी दुफळी आहे त्याला कंटाळून बरेच चांगले कार्यकर्ते पक्ष सोडून गेले. आपण जर बघितलं तर आत्ताच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना या जिल्ह्यामध्ये खातंसुद्धा उघडता आलेलं नाही, की जो एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. ज्या छत्रपती संभाजीनगरमधल्या सर्व जागा या महायुतीने जिंकलेल्या आहे. याचा अर्थ असा आहे की खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबाची शिवसेना आहे आणि खरे शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेबाच्या सोबत आहेत आणि जनताही शिंदे साहेबाच्या सोबतही हे या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. भाजपला राज्यामध्ये यश मिळालं अशी चर्चा आहे की या ठिकाणी भाजप महापालिका स्वतंत्र लढू शकते. भाजपने ती महापालिका स्वतंत्र लढावी का महायुतीत लढावी हा त्यांचा निर्णय. परंतु MIM सारख्या जातीवादी पक्षाकडं महानगरपालिका जाऊ नये यामुळे आम्ही त्यांना युतीचा प्रस्ताव या ठिकाणी देणार आहोत. निश्चितच आमची सुद्धा प्रत्येक वार्डात तयार झालेली आहे. आमच्याकडं सुद्धा प्रत्येक वार्डामध्ये उमेदवार आहेत, परंतु फक्त जातीवाद्याच्या हातात ही महानगरपालिका जाऊ नये यासाठी आम्ही युतीचा प्रस्ताव देऊ. त्यांनी मान्य केलं तर ठीक आहे, त्यांनी नाही जरी केला तर आम्ही ही लढाई लढणार आहोत आणि आम्ही 100% ही लढाई जिंकणार आहोत. म्हणजे भाजप सोबत असो किंवा नसो, बघा, निवडणुका लढवण्यासाठी कोण सोबत आहे कोण नाही याच्यापेक्षा तुम्ही जिंकणार कसं याचं नियोजन करणं महत्त्वाचं असतं आणि ते निश्चितच आमचं झालेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये भाजप सोबत असो किंवा नसो या छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेवर भगवा झेंडा रोवण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत. नक्कीच होते शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ. आणि महापालिका निवडणूक कदाचित 2025 मध्ये होईल, परंतु शिंदे गटासोबत भाजप असेल किंवा नसेल, आम्ही स्वतंत्र निवडणूक लढू शकतो, आमची क्षमता आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सर्वोदय, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.